नमस्कार मित्रांनो, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी कोकणामध्ये आलेलो आहे. कोकणामध्ये खेड या तालुक्यामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, शिरोळी हे गाव आहे. तर छान असा लुक आहे इथे. तर पाहू शकतो मित्रांनो, मी तुम्हाला छान असं दाखवतो, कारण कोकणामध्ये नवीन नवीन रेसिपी राहतात किंवा कोकणामध्ये प्रत्येक प्रकारचे झाडं लावलेले राहतात त्यांनी. तर चला मित्रांनो, पाहूया आपण. मित्रांनो, सुरुवातीला तर पाहू शकता तुम्ही, सुंदर असं घर आहे. छान असा लुक आहे घरचा. किचन पण पाहू शकता मित्रांनो. इथं पूजा आहे. तर पूजा करण्याने केळीचे पानं आणलेले आहे. आणि कोकणामधले किचन असे राहतात, छोटे छोटे छान असे. पाहू शकता मावशी स्वयंपाक करताय. चला तर मित्रांनो, अजून पण तुम्हाला झाडं पण दाखवतो. फणसाच फणसाचं पण झाड आहे. केळीचे झाड आहे, आंब्याचे झाड आहे, खूप सुंदर सुंदर आहे. पाहू शकता अवतीभोवतीचा जो परिसर आहे तो खूप मनमोहन करणारा आहे. उंच उंच असे नारळाचे झाड आहे. पाहू शकता मित्रांनो, छान असं गार्डन बनवलेलं आहे. पण त्या गार्डनमध्ये आपले फुलं नाही तर फळं केलेले. ह्या ठिकाणी काजूचं झाड आहे. एक दिसत आहे मला काजू. दास्ताने आलेले कैऱ्या पण खूप आलेले, आंबे. हे पहा काजूचं दिसलं मित्रांनो. सुंदर असा नजारा आहे इथे. ज्यावेळेस सकाळचा टाइम आला, चिमण्यांचा आवाज येतो तर मनमोहन होऊन जातो मित्रांनो. इथे सर्व प्रकारे हातानेच काम जास्त करतात. छान असं ओलं खोबरं आहे. किसून घेता ना आजी. पाण्याची सोय सुद्धा पहा, मनमोहून गेलेलं आहे मित्रांनो. चिक्कूचे सुद्धा झाड आहे मित्रांनो इथं. आंब्याचेच असते.
मित्रांनो आता मी दुसऱ्या घरी आलेलो आहे. पाहू शकता इथे छान असं बनवलेलं आहे, एकदम छान सुंदर असं घर बनवलेलं आहे. तर इथं मित्रांनो लांब लांबपर्यंत जास्त घरं नसतं, जवळजवळ कोणत्याही प्रकारचे घरं नसतात, जास्त करून जंगलचा एरिया सारखाच येतो. पाहू शकता. मठ्ठा देऊ थोडा. चपाती एक अजून एक वाढू. नाही बस. मित्रांनो छान मजा आलेली आहे कोकणामध्ये. तर मित्रांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.